आणि मी आहे की एकटाच वाट बघत असतो की कधी माझी बायको माझ्याजवळ बसेल, गीताच्या पतीने तिच्या कानात हळूच म्हटलं. तर गीताच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. आता पुढे सागर म्हणाले, अरे प्रिया बेटा, तू त्याच्या शेजारी बस, नाहीतर जर त्याने 4 वाक्य घरात बोलले तर त्याची बॅटरी लो होईल. सागरजींच्या मस्करीने सर्वजण हसले, पण राजचा चेहरा अजूनही गंभीर होता. प्रिया हलकसं हसत राजच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. खाता खाता राजला अचानक खोकला आला. तर त्याने पाणी प्यायला घेतलं, तर प्रियाही त्याच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवायला लागली. राजला त्याची काळजी घेणं चांगलं वाटलं, पण त्याने तिला हे बोलून दाखवलं नाही, जरी बाकी सगळे हसत होते. बरं प्रिया, सांग ना, हनीमूनला कुठे जायला आवडेल? राजेश्वरीने विचारलं. तर बिचारी प्रिया फक्त लाजत राहिली. राजने एकदा तिच्या त्या लाजेने लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि नंतर चेहरा वळवून घेतला. इतर लोक त्यांच्या हनीमूनबद्दल बोलत होते, पण अजून त्यांची सुवागरात सुद्धा झाली नव्हती. शिमला नाही, कुल्लू मनाली किंवा काश्मीर किंवा मग परदेशात. सगळेजण आपापली मते सांगत होते. कुठेच नाही, राज सगळ्यांना थांबवत म्हणाला. हे ऐकताच बिचारी प्रियाचं हसू गायब झालं. का? राधा आश्चर्याने म्हणाली. माझ्याकडे खूप काम आहे काकू, म्हणून आत्ता माझं कुठे जाणं शक्य नाही, राज म्हणाला. राज, ही गोष्ट चुकीची आहे. माझा नाश्ता झाला आहे, मला जावं लागेल, मी निघतो, असं म्हणून राज आपल्या जागेवरून उठून गेला आणि राजेश्वरीचं बोलणं अधुरं राहिलं. प्रियाचा उदास चेहरा पाहून सगळेजण शांत झाले. राज बाहेर गेला तर त्याच्या मागे प्रियाही गेली. हा मुलगा इतका राग का करतोय? राजेश्वरी चिडून म्हणाल्या. तो बिलकुल आपल्या आजोबांसारखाच आहे, राम म्हणाले. हो, माझी आजी त्यांच्या प्रेमासाठी तरसत होती आणि आता राजी प्रियाशी तसंच वागत आहे. तो किती रूडली वागतोय तिच्याशी, रुद्र म्हणाला. राज बाहेर आला तेव्हा प्रियाच्या पायातील चैनाचा आवाज ऐकून त्याने मागे वळून पाहिलं आणि तिला पाहून आश्चर्याने म्हणाला, काय झालं, तू बाहेर का आलीस? तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला, म्हणजे तुम्हाला बाय करायला? प्रिया पटकन मान खाली घालून म्हणाली. का, मी काही लहान मूल आहे का? राजने साधेपणाने विचारलं. नाही, ते फक्त असंच मनात आलं म्हणून, प्रियाने हलक्या आवाजात सांगितलं. हे बघ, अजून 2-4 महिने फक्त कामच काम आहे, त्यामुळे हनीमून तर दूर, पण मला दररोज यायला कदाचित खूप उशीर होईल. हो चालेल, प्रियाने चेहरा खाली करत मान हलवली. तेव्हा तिच्या या निरागस हावभावामुळे पाहून राज हलकेसे हसला आणि म्हणाला, रात्रीचं जेवण करून झोपून राहा, मला रात्री थोडा उशीर होईल, असं सांगून तो निघाला. हो, किती उशीर होईल? प्रियाने विचारलं. का? राज मागे वळून म्हणाला. मी जेवण तुमच्यासोबतच करेल, मला एकट्याने जेवायला आवडत नाही. घरीसुद्धा मी माझ्या आईवडिलांसोबत जेवण असायची, तसंच इथे तुमच्यासोबत जेवेल, प्रियाने हळू आवाजात आणि प्रेमाने सांगितलं. प्रियाचं हे बोलणं ऐकून राज काही क्षण शांत झाला. मग जरा गंभीर आवाजात म्हणाला, मला यायला 11:30 किंवा 12ही वाजू शकता. हे ऐकून प्रिया थोडी उदास झाली, पण लगेचच ती म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, मी वाट पाहीन. इतकं म्हणून राज वळला, पण पावलं न हलवता मध्येच थांबून म्हणाला, तरीही प्रयत्न करेन की 10 वाजेपर्यंत परत येईल, असं म्हणून तो पटकन निघून गेला. आणि प्रियाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटलं. राज गेल्यानंतर प्रिया परत आत आली आणि गीतासोबत कामाला मदत करू लागली. घरी नोकर चाकर असूनही गीता काम करत असे आणि प्रियाला तिच्यासोबत काम करणं आवडतच होतं. दोघी स्वयंपाकघरात होत्या तेव्हा गीताने प्रियाला विचारलं, मग जाऊबाई, कालची रात्र कशी गेली? गीताचा हा प्रश्न ऐकून प्रिया फक्त फिकट हसली. काय झालं प्रिया, काल रात्रीसुद्धा तुझ्या आणि राजमध्ये अंतरच राहिलं का? दीदी, कदाचित त्यांना थोडा वेळ लागेल. जेव्हा आम्ही एकमेकांना नीट समजू तेव्हा सगळं ठीक होईल. आताच त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे खूप काम आहे, म्हणून उशीर होतो आणि थकून जातात. मी समजते, त्यांना खूप काम असतं, असं सांगून प्रिया परत आपल्या कामात गुंतली. प्रियाचं बोलणं ऐकून गीताचं मन खट्टू झालं. ओळख आणि समजण्याची गरज कदाचित फक्त राजलाच होती, पण प्रियाला तर राज लग्नाच्या 4थ्या दिवसापासूनच समजायला लागला. तू वाईट वाटून घेऊ नकोस प्रिया, कारण जर गोष्ट एकमेकांना ओळखण्याची आणि समजून घेण्याची असेल तर एकमेकांना वेळ दिला पाहिजे ना. पण राज तुला वेळच देत नाहीये. हे बघ प्रिया, आमच्यापैकी कुणीही राजला काही बोलू शकत नाही, पण तू शांत नको राहू. तू त्यांना बोल की त्यांना तुला वेळ दिला पाहिजे, जास्त नाही पण थोडा तरी वेळ तुझ्यासाठी काढला पाहिजे. तुझ्यासोबत एकांतात बोललं पाहिजे, गीताने प्रियाला समजावत सांगितलं.
दीदी, ते माझे पती आहेत. जर सध्या ते कामात बिझी असतील तर यात काही अडचण नाही. मी त्यांची पत्नी आहे. जर मीच त्यांना समजून घेतलं नाही तर कोण घेईल? प्रिया हसत म्हणाली आणि गीताही पुढे काही बोलू शकली नाही. राधा आणि राजेश्वरी या स्वयंपाकघराच्या बाहेरून हे सगळं ऐकत होत्या. ताई, तुम्ही खूप नशीबवान आहेत. तुमची मोठी सूनच नाही तर पण तुमची धाकटी सूनही खूप समजूतदार आहे. बघा तिला आत्ताच किती काळजी आहे राजची. राधा राजेश्वरी यांना म्हणाली. हो बाई, माझ्या दोन्ही सुना समजूतदार आहे, पण माझा धाकटा मुलगा जो या मूर्खपणाच्या गोष्टी करत आहे त्याचं काय? राजेश्वरी रागाने म्हणाले. ताई, तुम्ही खूप काही करत आहात. थोडा वेळ द्या ना त्यांना. सगळं ठीक होईल. तुम्ही तर त्या सासूसारख्या वागत आहात ज्या हनीमून नंतर लगेच आपल्या सुनेला म्हणते गोड बातमी कधी देणार आहे. गप्प बस. मी त्या सासूंमध्ये नाही ज्या लवकरात लवकर मुलांच्या हट्टामुळे त्यांची प्रायव्हसी हिरावून घेतात. मी तर इच्छिते की त्यांनी एकमेकांना वेळ द्यावा, एकमेकांसोबत वेळ घालवावा. पण राजला अजिबात कळत नाही. आजोबांनी दिलेलं नाव रोशन करत आहे. मूर्ख, राजेश्वरी म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. राधाही हसत हसत तिथून निघून गेल्या. दुपारी आईवडिलांशी फोनवर बोलून झाल्यावर प्रिया पलंगावर पडली. तिला झोप लागत नव्हती. ती फक्त सतत राजची आठवण काढत होती आणि काल रात्रीच्या गोष्टी आठवत होती. त्या आठवणीने ती लाजून व गोड हसू करत पलंगावर आडवी झाली. राजच्या ओठांनी केलेल्या प्रेमळ स्पर्शाची आठवण काढून तिचं मन आणि शरीर रोमांचित झालं. सकाळी राजने कपाळावर घेतलेल्या प्रेमळ किसची आठवण झाली तर ती हसत उठली. लगेच फोन घेतला आणि राजला फोन करणार होती, पण लगेच कट केला. तिला आठवलं त्याने सांगितलं होतं की खूप काम आहे, म्हणून तिने त्याला त्रास नको म्हणून विचार मनातून काढून टाकला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळ्यांनी राजला एकदा फोन केला, पण राजने फोन उचलला नाही. 10 वाजता प्रियानेही फोन केला, पण त्याने उचलला नाही. फक्त एक मेसेज केला, थोड्या वेळाने येतोय. राजची वाट बघत बघत प्रिया खाली फरशीवर बसून पलंगावर डोकं टेकून झोपली होती. रात्री 12 वाजता खोलीचं दार उघडलं आणि राज आत आला. त्याने प्रियाला अशा अवस्थेत झोपलेली पाहून दोन्ही भुवया उंचावल्या. प्रिया, प्रिया, राजने 3-4 वेळा हाक मारली. तेव्हा प्रिया जागी झाली. तुम्ही आलात? प्रिया उठत म्हणाली. हो, पण तू अशय खाली का झोपली आहेस? राजने विचारलं. असंच बसता बसता डोळा लागला, प्रिया म्हणाली. बरं, आता कपडे बदल आणि नीट पलंगावर झोप, असं सांगून राज आपली शर्ट काढू लागला. कालसारखं जेवण वरच आणू ना? प्रियाने प्रेमाने विचारलं. नाही, मी जेवून आलोय, राजने सहजपणे सांगितलं. हे ऐकून प्रियाला वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुमची वाट बघत होते, आपण सोबत जेवू, थोड्याशा तक्रारीच्या सुरात पण हळुवार आणि प्रेमाने तिने म्हटलं. मी नाही सांगितलं होतं की माझी वाट बघ, तरीसुद्धा का बघितलीस? राज रागाने म्हणाला. तू मनात ठरवलं होतं की तुम्ही काहीही म्हणा, मी हट्टाने तुमची वाट बघणारच. मी फक्त एवढं सांगितलं होतं की मी 10 वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करीन, पण तुला असं वाटलं की मी नक्कीच येईल, राजने विचारलं. मी सांगितलं होतं प्रयत्न करीन, स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं नव्हतं, राजने हलक्या सुरात सांगितलं. तुम्ही एवढे का नाराज होताय? मी तर फक्त विचारत होते, प्रिया भावूक होत म्हणाली. मी असंच बोलतो, असं म्हणत राज बाथरूमकडे जाऊ लागला. तुम्हाला मी आवडत नाही का राज? किंवा तुम्हाला दुसरं कोणी आवडतं का? हा प्रश्न ऐकून राजाचा राग वाढला. तो प्रियाच्या जवळ येत म्हणाला. म्हणजे जर नवरा उशिरा आला आणि बाहेरचं जेवून आला तर नक्कीच त्याचं कुठेतरी अफेअर आहे असंच तू समजतेस का? माझ्यावर संशय घेतेस का? राजच्या रागावर प्रिया काही बोलली नाही, फक्त रडू लागली. मी सांगतोय की मी कामात व्यस्त होतो, तरी तुला ती गोष्ट समजत नाही का? राज म्हणाला. तुझ्यासोबत झोपलो नाही म्हणून तू हे सगळं विचार करते आहेस का? असं असेल तर आजच तुझी सगळी इच्छा पूर्ण करतो, म्हणजे माझ्यावरचा सगळा आरोप नाहीसा होईल, नाही का? राजने विचारलं. माझा तसा काही अर्थ नव्हता राज, प्रिया म्हणाली. माझ्याकडून चूक झाली, असं सांगून ती खोलीतून बाहेर गेली. राजने डोळे बंद केले, पलंगावर बसून आपल्या केसांना मागे सारला आणि स्वतःच्याच डोक्यात जोरात हाताची मूठ मारली. खाली बिचारी प्रिया रडत रडत जेवत होती. भूक लागली होती तिला, पण प्रत्येक वेळी अश्रू भूक भागवू शकत नाहीत. जेव्हा ती पाणी घेऊन परत खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं लाईट्स ऑफ होत्या आणि राज दुसरीकडे तोंड करून झोपला होता. प्रियाच्या साईडचा नाईट लॅम्प चालू होता. प्रियाने पाण्याची बॉटल ठेवली आणि कपडे बदलून पलंगावर आली. आडवी झाली आणि सगळं काही विचार करून रडू लागली. राज झोपेचं नाटक करत होता, पण प्रियाचे हुंदके ऐकून त्याने लाईट चालू केली आणि तिच्याकडे वळून पाहिलं. प्रियाने पटकन आपले अश्रू पुसले, कूस बदलली आणि चेहरा हाताने झाकून घेतला जेणेकरून आवाज बाहेर येऊ नये. असं काय बोललो मी ज्यामुळे तुला इतकं रडायला आलं? राजने जड आवाजात विचारलं. तो म्हणाला. पण प्रिया काहीच बोलली नाही. तुझ्याशी बोलतोय आहे मी,
राजने पुन्हा सांगितलं. आता नाही रडणार, सॉरी, प्रियाने त्याच्याकडे न पाहताच हळू आवाजात म्हटलं. इतकंच ऐकताच राजचं तिच्यावर मन जडलं. त्याने प्रियाचा हात धरून तिला आपल्याजवळ ओढलं. प्रिया पलटून थेट त्याच्या गळ्यात जाऊन बिलगली आणि रडायला लागली. गप्प हो आता, इतक्या रात्री रडू नकोस आणि याच्यापुढे माझ्यावर असे आरोप लावू नकोस. हो, माझं अरेंज मॅरेज झालं, पण माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, राज म्हणाला. राजच्या या शब्दांवर प्रिया त्याच्याकडे पाहू लागली. राजही भावनाशून्य चेहऱ्याने तिला पाहत होता. प्रियाने हलकेच उठून राजच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. राजनेही तिला आपल्यात मिठीत घट्ट धरलं आणि तिला चुंबन देऊ लागला. आता अशी वेळ आली की राज आडवा होता आणि प्रिया त्याच्यावर चुकून त्याचे ओठ, गाल आणि मानेला चुंबन देत होती. राजही प्रियाला मिठीत घेऊन होता, पण पुढे आणखी काही होण्याआधीच तो म्हणाला, उद्या एका मित्राच्या घरी जायचं आहे. संध्याकाळी वेळ नाही मिळणार, त्यामुळे उद्या रात्री आपल्या हॉटेलमध्येच थांबू. उद्या सकाळी ऑफिसला लवकर जायचं आहे आणि उद्या संध्याकाळी तयार राहा. गीता वहिनींना सांगून ठेव, आपण रात्री घरी येणार नाही. प्रियाला राजचे बोल समजले आणि ती लाजून पुन्हा राजच्या छातीशी येऊन विसावली. यावेळी राजने तिला मिठीत घेतलं आणि प्रियाच्या ओठांवर चुंबन घेऊ लागला. नंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. दुसरा दिवस. राज आंघोळ करत होता आणि प्रिया खाली आली होती. प्रिया जेव्हा खाली आली तेव्हा गीताने तिला सांगितले की बाहेर अंगणात असलेल्या चबुतऱ्यावर जाऊन धान्य टाकून ये. प्रिया गीताच्या सांगण्यानुसार धान्याचा डबा घेऊन आली आणि धान्य टाकू लागली. थोड्याच वेळात तिथे पक्ष्यांचा थवा आला आणि ते धान्य टिपू लागले. पक्ष्यांना पाहून प्रिया खूप आनंदी झाली आणि ती हसत होती. त्यावेळी ती आपल्या मोबाईलवर पक्ष्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागली. त्याचवेळी राज बाल्कनीत आला आणि त्याची नजर खाली सरळ प्रियावर गेली. तो प्रियाकडे पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर ना हसू होतं ना गंभीरता. एक वेगळाच भाव होता, जणू स्वतःची इच्छा न दाखवता देखील हे सांगत होता की ही माझी अमानत आहे आणि तिचं हसू पाहण्याचा पहिला हक्क माझा आहे. प्रियाचं आधी लक्ष नव्हतं की राज तिला पाहत आहे, पण जेव्हा तिचं लक्ष वर बाल्कनीकडे गेलं तेव्हा ती राजकडे पाहू लागली आणि राजही तिला त्याच भावनेने पाहत होता, पण नजर हटवत नव्हता. शेवटी प्रिया लाजून तिथून निघून गेली. तेव्हाच राजने हलकीशी स्माईल दिली. राज ऑफिससाठी निघत होता आणि आज पुन्हा प्रिया त्याला बाहेरपर्यंत सोडायला आली होती. संध्याकाळी तयार राहू ना, प्रियाने विचारले. मी फोन करेन, त्यानंतर तयार हो, राजने पुन्हा निर्विकारपणे सांगितले आणि गाडीत बसायला गेला. तेव्हा अहो ऐका, प्रियाने त्याला हाक मारली. यावेळी राज चिडला. हाच त्याचा दोष होता. तो लगेच संतापायचा. हे पहा, तुला जे बोलायचं असेल ते सरळ बोल, पण वारंवार टोकाटोकी करणं मला आवडत नाही. अचानक राजच्या रागावण्याने प्रिया थोडी घाबरली. बोल लवकर, आता काय बोलायचं आहे, राजने विचारलं. काही नाही, सॉरी, मी तुम्हाला टोकलं, पण याच्या पुढे मी लक्षात ठेवीन. हे बोलून प्रिया पटकन वळून जायला लागली, कारण तिला खूप रडू येत होतं. थांब, राजने गंभीर आवाजात सांगितलं. प्रिया थांबली, पण मागे वळली नाही. इकडे माझ्याकडे वळ, राज पुन्हा जड आवाजात म्हणाला. प्रिया तोंड खाली करून राजकडे वळली. तू रडतेस का, राजने विचारले. प्रियाने फक्त नाईमध्ये मान हलवली आणि खाली पाहत राहिली. हे पाहून राज तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा वर केला. तिचे डोळे आणि गाल अश्रूंनी ओले झाले होते आणि ते अश्रूची ती थेंब राजने आपल्या बोटाने तिला दाखवत म्हणाला, मग हे काय आहे? राज एवढं म्हणताच प्रिया क्षणाचाही विलंब न करता राजच्या छातीशी जाऊन बिलगली, कारण तिला फक्त राजचं प्रेम हवं होतं आणि तेच तिला मिळत नव्हतं. सॉरी, मला रडायचं नव्हतं, पण तुम्ही रागावलात की माझ्या डोळ्यात पाणी येतं. राज, मी खूप प्रयत्न करत होते की रडू नये, पण डोळ्यात पाणी तर आलेच. आणि असं म्हणत तिने राजला अजून घट्ट आपल्या मिठीत घेतलं. राजलाही आता तिला दूर ठेवता येईना. त्याने आधी तिला हात नाही लावला, पण तिने त्याला घट्ट मिठी मारल्यामुळे त्यालाही स्वतःवर कंट्रोल ठेवता आलं नाही. त्याने नंतर प्रियाच्या मिठीत हात टाकून तिला घट्ट मिठी मारली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो तिच्या केसांवरून मायेने फिरवू लागला. शेवटी तिनेही त्याच्या मिठीतच डोळे मिटून समाधानाने विसावा घेतला. काय बोलत होतीस ते बोल आता, राजने तिला मिठीत घेतलेलं असतानाच विचारलं. मी हे म्हणत होते की उद्यापासून मी तुम्हाला टिफिन देईन, तुम्ही घरचं जेवण करा, बाहेरचं नाही. राजला प्रियाची अशी काळजी घेणं खूप आवडलं. त्याने हळूच प्रियाच्या एका गालावर किस केला आणि नंतर स्वतःच थोडा चकित झाला. प्रिया थोडी लाजली, पण तिच्या हसण्यातून तिचं समाधान दिसत होतं. ठीक आहे, बनवून दे, जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर, राजने पुन्हा मोठ्या आवाजात म्हटलं. नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी रोज सकाळी बनवेन जे तुम्हाला आवडतं तेच, जे तुमचा दिवस छान बनवेल, प्रियाने हसत उत्तर दिलं. ठीक आहे, आणि आणखीन काही सांगायचं आहे का, की मी जाऊ?
हो सांगायचं आहे, प्रिया पटकन म्हणाली. काय? राजने विचारलं. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, प्रियाने प्रेमाने सांगितलं. तू पण घे, असं म्हणत राजने तिच्या झुमक्यात अडकलेले केस बाजूला केले आणि वेळ न दवडता जाऊन गाडीत बसला, कारण तिच्या शरीरातून आलेल्या त्या भावनांनी त्याला आरामही द्यायचा होता. प्रियाही हसत मागे वळली, पण लाजून तिचं पाणी झालं, कारण राजेश्वरी, गीता आणि राधा हे सगळे केव्हापासून त्यांच्याकडेच पाहत होते. पण राजला याची कल्पनाच नव्हती, कारण तो तर प्रियाच्या सहवासात हरवला होता. राजेश्वरी या मात्र दुरूनच आपल्या सुनेला पाहत होत्या. तिच्यामुळे त्यांना हा नजारा पाहायला मिळाला. प्रियाच्या चेहऱ्यावर लाजेचा गुलाबी रंग पसरला होता, कारण घरात येताच हॉलच्या भागात राजेश्वरी, राधा आणि गीता तिची छेड काढत होत्या. कोणत्या देवाची पूजा केलीस प्रिया, की हा स्टोन हार्ट आज माइल्ड हार्ट झाला? राजेश्वरी यांनी उत्सुकतेने विचारलं. हो सांग ना प्रिया, काय केले की भाऊजींनी आज काही न बोलता सरळ मिठी मारली? गीताने खांदा मारत आणि चिडवत म्हटले. राधासुद्धा उत्सुकतेने प्रियाकडे पाहत होत्या. त्यांनी मिठी नाही मारली, मीच त्यांना मिठी मारली. ते मला ओरडले होते म्हणून मला रडायला आलं म्हणून मी त्यांना, प्रियाने निरागसपणे सांगितलं. कशामुळे ओरडला तो? राजेश्वरी यांनी आता गंभीरपणे विचारले. राजेश्वरी यांच्या प्रश्नावर प्रियाने सगळं सांगितलं, जे ऐकून राजेश्वरी यांना राग आला. हा मुलगा स्वतःला काय समजतो? मी मुलगा जन्माला घातलाय की ड्रॅग्युला? जेव्हा पहा तेव्हा तोंडातून आगच निघते. येऊ दे आज तर त्याची खेर नाही, राजेश्वरी यांनी रागाने म्हटलं. काय ताई, जेव्हा पाहावं तेव्हा तरुण मुलावर रागावता? अरे त्याने काय चूक केली? तसेही घरातून कोणी बाहेर जात असेल तर मागून टोकत नाही असं तुम्हीच म्हणतात ना? राधा यांनी राजेश्वरी यांना समजावत म्हटलं. हो पण ही गोष्ट शांतपणेही सांगता आली असती ना, राजेश्वरी यांनी राधा यांना म्हटलं. अरे बापरे आई, भाऊजी आणि शांतपणे सांगेल हे शक्य आहे का? गीता म्हणाली. आई जाऊ द्या ना, ते नंतर शांत झाले, प्रिया राजेश्वरी यांना म्हणाली. प्रियाच्या मासूमपणावर तिघींनी मोठ्याने हसून घेतले. अगं माझी गोड लहान सून, इकडे ये आणि सांग, हनीमूनला जाण्याचा काही प्लॅन केला आहे की नाही? कुठे जाणार आहे? राधा यांनी विचारले. प्रिया यावर काहीच बोलली नाही. ती फक्त राजेश्वरी, राधा आणि गीता यांच्याकडे पाहत होती आणि आपल्या हातातील बोटांशी खेळत होती. काय झालं, लाजते आहेस का? इथे लाजायचं काही काम नाही. आम्ही तिघी बघ किती बिनधास्त बोलत आहोत. आम्हाला लाज वाटत नाही आहे, मग तू का लाजते आहेस? राधा यांनी मिश्किलपणे विचारले. यावर राजेश्वरी आणि गीताही हसल्या. ते त्यांनी सांगितलंय की आज संध्याकाळी मी तयार राहावं, कारण आम्हाला त्यांच्या मित्राच्या घरी जायचं आहे आणि रात्री आम्ही परत येणार नाही, सकाळीच येऊ. का? तिघींनी एकदम विचारलं. हो, काल रात्री त्यांनी मला सांगितलं की आज रात्री आम्ही आपल्या हॉटेलमध्येच राहणार आहे आणि ही गोष्ट गीता दिदींना सांगायला मला सांगितले होतं. प्रियाने गीताला सांगायची गोष्ट जणू एखाद्या गोष्टीसारखी तिघींनाही सांगून टाकली. सुहाग रात हे घूंघट उठा रहा हूँ मैं, या गाण्यासाठी चालले आहेत ना तुम्ही दोघं? गीताने मिश्किलपणे गाणं गाऊन प्रियाची चेष्टा केली. प्रिया लगेच लाजून शिड्यांकडे पळाली. अरे ही तर राजच्या प्रेमात लाजून पळाली, राधा म्हणाल्या तशा तिघी हसायला लागल्या. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.